मंडळी, आपल्या आनंदात किंवा आपल्या दुःखात आपल्याला सतत सोबत करत असतं ते म्हणजे संगीत. त्यातल्या त्यात दीदी आणि आशाताईंची गाणी ही म्हणजे आपल्या वेगवेगळ्या मूडमध्ये प्रत्येक वेळेला आपल्याबरोबर करत असतात, आपली सोबत करत असतात आणि त्या पद्धतीने आपला मूड बदलत पण असतो. आध्यात्मिक आनंद असू देत किंवा मनाची शांतता असू देत, चित्ताची शांतता असू देत किंवा एकदम वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या मूडची गाणी असू देत. दीदी आणि आशाताईंची गाणी ही आपल्याला अंतःकरणापासून आपलीशी वाटतात, कारण ते तशा पद्धतीने गायलेली असतात. आता साधं उदाहरण आहे, जर समजा या गाण्यांचं रसग्रहण करायचं ठरवलं किंवा एखादी हरकत, एखादी तान ही का घेतली असेल, गीतकारांनी जे शब्द लिहिलेले आहेत, संगीतकारांनी जो स्वरसाज चढवलेला आहे आणि त्याबरोबर दीदींनी किंवा आशाताईंनी किंवा कुठल्याही गायकाने ते कसं गायलेलं आहे, हे जर आपल्यापर्यंत आलं तर त्या गाण्याची लज्जत ही इतकी जास्त वाढते, त्याचा परिणाम इतका जास्त वाढतो की आपण ते गाणं त्याची अक्षरशः पारायणं करायला लागतो. आणि ती थॉट प्रोसेस दीदींनी किंवा कुठल्याही गायकाने असं का गायलं असेल, त्याच्या जागी ही जागा अशी का घेतली असेल, ही आलाप इथे का आली असेल, हे अशाच पद्धतीचं यांनी का गायलं असेल, यामागचा विचार किंवा कारणमीमांसा ज्यावेळेस आपल्याला कळायला लागते त्यावेळेला आपसुकच आपण त्या गीतकाराला, त्या संगीतकाराला आणि ते भावना लिहिल्या आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या गायकाला आपण अक्षरशः सलाम करतो, नतमस्तक होतो. ही किमया करणारे काही गाढे अभ्यासक आपल्या समाजामध्ये आहेत. त्यापैकीच डॉक्टर मृदुला दाढे यांचं नाव अग्रस्थानी आपल्याला घेता येईल. कारण डॉक्टरांकडनं आपल्याला खऱ्या अर्थाने रसग्रहण कसं करायचं किंवा एखादं गाणं हे कसं ऐकायचं हे आपल्याला कळायला लागतं. दीदींची गाणी हजारो गाणी आहेत, आशाताईंची गाणी आपण वर्षानुवर्ष ती ऐकत आलेलो आहेत. आपल्याबरोबर ती सोबत करतायत, आपल्यासोबत ते साथ करतायत. पण मृदुला दाढे यांच्या विवेचनातून किंवा त्यांच्या थॉट प्रोसेसमधून ज्यावेळेस आपल्याला हे कळायला लागतं की हे गाणं नेमकं जन्माला कसं आलं, हे आपल्यापर्यंत रसिकांपर्यंत येताना दीदींनी काय बरं केलं असेल, त्याच्यामुळे ते इतकं आपल्याला काळजात भिडलं, त्यावेळेला त्याची गोडी ही अधिक वाढते. म्हणून आज आपण आपल्या VIP टॉकीजमधून डॉक्टर मृदुला दाढे यांचं खऱ्या अर्थाने मनःपूर्वक अभिनंदन करणार आहोत. आणि इतकं छान आपल्या रसिकांसमोर त्यांच्या विवेचनामुळे गाण्याकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी आपल्याला मिळाली, म्हणून त्यांचं विशेष कौतुक आणि विशेष आभार आहेत. अनेक गाणी आहेत दीदींची, आपण गाणी ऐकतो आणि त्या गाण्यांमधली तान, बरं दीदींचं वैशिष्ट्य एक असं आहे की कुठलीही हालचाल न करता किंवा अगदीच अंगविक्षेप न करता दोन्ही खांद्यांवरचा पदर जराही ढळू न देता त्या माईकसमोर जी लीला कमाल करतात, तो एक गळ्यातून अभिनय करतात तो. आणि तसं गाणं आपल्यासमोर ऐकलं की आपण ताबडतोब त्या पडद्यावरच्या अभिनेत्रीला डोळ्यासमोर आणतो. ती अभिनेत्री डोळ्यासमोर येते. तो प्रसंग कोणता असेल, तो आनंदाचा आहे, दुःखाचा आहे की कुठल्या आध्यात्मिक आनंदाचा आहे, कुठल्याही प्रकारचं मूड असो, आपल्या डोळ्यासमोर त्या भावना तरळतात. याचं कारण म्हणजे दीदींनी त्या पद्धतीचं केलेला अभिनय, त्यांची थॉट प्रोसेस. आपण या गोष्टी सिरियसली बघत नाही किंवा ऐकत नाही, पण ज्यावेळेस मृदुला दाढे ह्या इतकं विवेचन उत्तम करतात आणि त्या विवेचनातून आपल्याला ते जाणवतात की ही गाणी इतकी अपिलिंग का बरं झाली असतील, इतकं इफेक्टिव्ह किंवा इतकं प्रभावी गाणं आपल्या काळजात भिडलेलं आहे, त्याचं काय कारण असू शकतं, ते कारणमीमांसा मृदुला दाढे आपल्या विवेचनातून आणि आपल्या कार्यक्रमांमधून सादर करत असतात. मृदुला दाढे यांचं खरंच मनापासून अभिनंदन. त्यांना वेगवेगळे पुरस्कारही मिळत आहेत आणि ही आपल्या रसिकांच्या दृष्टीने खरंच आनंदाची गोष्ट आहे की गाण्याचं रसग्रहण कसं करायचं हे जर कळलं, ती थॉट प्रोसेस संगीतकाराची, गीतकाराची आणि गायकाची सुद्धा आपल्या लक्षात आली ना, तर ते गाणं आपण जास्त चांगल्या पद्धतीने एन्जॉय करू शकू. नमस्कार.